नमस्कार, अश्विनी अन्नपूर्णा किचनमध्ये तुम्हा सर्वांचे मी पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करत आहे। आज आपण मस्त अशी आईस्क्रीमची रेसिपी पाहणार आहोत। लवकरच आता उन्हाळ्याला सुरुवात होणार आहे, तर त्यासाठी पूर्ण फॅमिलीसाठी फॅमिली पॅक आईस्क्रीमच्या सिरीजला सुरुवात करणार आहोत। पाव लिटर दुधापासून आपण 1 किलो आईस्क्रीम तयार करणार आहोत। अगदी आईस्क्रीम पार्लर सारखीच ही आईस्क्रीम आपण घरच्या घरीच आणि तेही स्वस्तात बनवू शकतो। अगदी पहिल्यांदाच जरी तुम्ही ही आईस्क्रीम बनवली तरीही बिघडणार नाही, इतकी सोपी पद्धत आहे आईस्क्रीम बनवण्याची। भरपूर साऱ्या वेगवेगळ्या फ्लेवरच्या आईस्क्रीमच्या ज्या रेसिपीज आहेत त्या मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे, त्यामुळे ही आईस्क्रीमची सिरीज पाहायला अजिबात विसरू नका। तर त्यातली पहिली जी आईस्क्रीम आहे ती आपली केशर पिस्ता। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला आपल्या सुरुवात करूया। रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडणार आहे, त्यामुळे रेसिपीला एक लाईक अगोदरच करून द्या। आईस्क्रीम बनवण्यासाठी सर्वात अगोदर आपल्याला आईस्क्रीमचा बेस तयार करावा लागतो। तर एका पातेल्यामध्ये जे मेजरिंग कप असतात त्यातला जो सर्वात मोठा कप म्हणजे 1 कप त्याने मोजून आपल्याला 1 कप आणि वरतून जो सर्वात छोटा कप असतो 1/4 कप एवढं आपल्याला घट्टसर म्हशीचं दूध घ्यायचं आहे। आणि हे कच्चंच दूध आपल्याला घ्यायचं आहे, गरम करून आपल्याला दूध घ्यायचं नाही। आईस्क्रीम बनवण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला जे दूध घ्यायचं आहे ते गरम केलेलं नसावं। कच्चं जे दूध असतं तेच आपल्याला हे आईस्क्रीम बनवण्यासाठी वापरायचं असतं। जर आपण गरम केलेल्या दुधाचा वापर केला तर आपल्या आईस्क्रीममध्ये थोडीशी आईस क्रिस्टल होण्याची शक्यता असते। त्यासाठी फुल फॅट क्रीम म्हशीच्या दुधाचाच वापर आपल्याला आईस्क्रीम बनवण्यासाठी करायचा आहे। आता 1/4 कप यामध्ये मी साखर टाकलेली आहे। जर ज्या कुणाला डायबिटीज असेल तर त्यांनी इथे शुगर फ्रीवाली साखर टाकली तरीही चालेल। आता सेम कपाने म्हणजे 1/4 जो कप आहे त्यानेच मोजून मी इथे मिल्क पावडर टाकत आहे। मिल्क पावडर तुम्ही कुठल्याही ब्रँडची इथे वापरू शकता। त्यानंतर आपल्याला मस्त असा घट्टसर आणि दाटसरपणा आईस्क्रीमला यावा यासाठी आपल्याला 1.5 चमचाभर आपल्याला कॉर्नफ्लॉवर टाकायचं आहे। जर कॉर्नफ्लॉवर नसेल तर तुम्ही यामध्ये 1.5 चमचाभर एवढं कस्टर्ड पावडर टाकली तरीही चालेल। आता हे सर्व जिन्नस आपल्याला विस्करणे छान असं मिक्स करून घ्यायचे आहे, जेणेकरून यामध्ये कुठल्याही प्रकारच्या गुठळ्या राहता कामा नये। हे सर्व जिन्नस आपल्याला जे मेजरिंग कप आहे त्यानेच मोजून घ्यायचे आहे, तेव्हाच आपली जी आईस्क्रीम आहे अगदी प्रोफेशनल स्टाईल होणार आहे। जर आपल्याला घरच्यासाठी बनवायचे असेल तर घरातली एखादी वाटी फिक्स करायची, त्यानेच मोजून हे सर्व जिन्नस आपण घेऊ शकता। तर इथे मी मेजरिंग कपापैकी जो सर्वात मोठा जो कप आहे तो आणि सर्वात छोटा जो कप आहे या दोन्हीच कपांचा वापर करून सर्व जे साहित्य आहे ते मी इथे मोजून घेतलेले आहे। कुठलंही साहित्य जास्त किंवा कमी घ्यायचं नाही, नाहीतर आपली जी आईस्क्रीम आहे ती बिघडण्याची शक्यता आहे। आता हे मिश्रण आपलं तयार झालेलं आहे, ते आपल्याला मंद गॅसवरती छान असं शिजवून घ्यायचं आहे। थोडंसं घट्ट होईपर्यंत आपल्याला हे मंद गॅसवरती शिजवून घ्यायचं आहे। गॅस आपल्याला वाढवायची नाही, कारण आपण यामध्ये कॉर्नफ्लॉवर घातलेला असल्यामुळे तो तळाशी लगेच लागेल आणि आपलं जे मिश्रण आहे ते खराब होईल आणि जे आपली आईस्क्रीमची टेस्ट आहे ती सुद्धा बिघडेल। त्यासाठी आपल्याला गॅस कुठेही वाढवायचा नाही आणि सतत चमच्याच्या मदतीने ढवळत अशा पद्धतीने आपल्याला हे छान असं 2 ते 3 मिनिटांसाठी शिजवून घ्यायचं आहे। हे शिजण्यासाठी अजिबात जास्त वेळ लागत नाही, फक्त आपल्याला हे सतत ढवळत राहायचं आहे। आईस्क्रीमची जी टेस्ट आहे ही पूर्णपणे ह्या बेसवरती अवलंबून आहे, त्यामुळे हा बेस जो आहे तो आपल्याला पूर्णपणे व्यवस्थित असा शिजवून घ्यायचा आहे। कुठेही त्याला करपू द्यायचं नाही, नाहीतर याची टेस्ट बिघडली तर पूर्ण आपल्या आईस्क्रीमची सुद्धा टेस्ट बिघडेल। तर इथे तुम्ही पाहू शकता मस्त असं हे घट्टसर होत चाललेलं आहे, पण अजून हे शिजलेलं नाही। पूर्ण अशी उकळी येऊ द्यायची, उकळी आल्याच्या नंतर 1 मिनिट ठेवायचं आणि नंतर गॅस बंद करायचा आणि हे थंड करून घ्यायचं आहे। तर हलकीशी आता उकळी यायला सुरुवात झालेली आहे, तुम्ही पाहू शकता आणि मिश्रणसुद्धा थोडंसं दाटसर दिसत आहे। तर ह्या पद्धतीमध्ये आपलं जे मिश्रण आहे हे आपल्याला छान असं शिजवून घ्यायचं आहे, म्हणजे कॉर्नफ्लॉवर पूर्णपणे शिजलं तर मिश्रणामध्ये किंवा आईस्क्रीमच्या बेसमध्ये त्याचा जो फ्लेवर आहे तो राहत नाही। तर आता हे मिश्रण आपलं तयार झालेलं आहे। आता गॅस बंद करून हे आपल्याला थंड करायचं आहे। तर रूम टेम्परेचरलाच आपल्याला हे थंड करायचं आहे, पंख्याखाली थंड करू शकता, फक्त फ्रीजमध्ये थंड न करता हे रूम टेम्परेचरला आपण थंड करून घेणार आहोत। मिश्रण थंड होत आहे तोपर्यंत आपण आता आईस्क्रीमसाठीची लागणारी जी व्हिपिंग क्रीम आहे ती बीट करून घेऊया। तर एका बाउलमध्ये आपल्याला बरोबर 1 कप आणि 1/4 कप एवढी आपल्याला व्हिपिंग क्रीम घ्यायची आहे। व्हिपिंग क्रीम तुम्ही कुठल्याही ब्रँडची घेऊ शकता, म्हणजे ज्या कपाने आपण दूध मोजून घेतलेलं होतं सेम कपाने मोजून आपल्याला इथे व्हिपिंग क्रीम घ्यायची आहे। आता ही आपल्याला छान अशी बीट करून घ्यायची आहे। व्हिपिंग क्रीम घेताना आपल्याला ही वितळलेलीच घ्यायची आहे। आईस क्रिस्टल असलेली जी व्हिपिंग क्रीम आहे ती आपल्याला अजिबात वापरायची नाही, नाहीतर आपल्या आईस्क्रीममध्ये आईस क्रिस्टल तयार होतील। ह्या गोष्टीची आपल्याला काळजी घ्यायची आहे। आता ही जी व्हिपिंग क्रीम आहे जी आपण केकसाठी यूज करतो तीच व्हिपिंग क्रीम आपल्याला आईस्क्रीमसाठी लागणार आहे। आता ही बीटरच्या मदतीने आपण छान अशी बीट करून घेऊया। ज्याप्रमाणे आपण केकसाठी
जी व्हिपिंग क्रीम बीट करतो अगदी तशीच करायची आहे। त्यापेक्षा थोडीशी पातळसर राहिली तरीही चालते, कारण आपल्याला ह्याचं डेकोरेशन करायचं नाही, तर ही आपण सेट होण्यासाठी ठेवणार आहोत। त्यासाठी पातळ राहिली तरीही चालेल, पूर्णपणे घट्ट न करता थोडीशी पातळ राहिली तरी काहीच हरकत नाही। तर या पद्धतीमध्ये जी व्हिपिंग क्रीम आहे ती माझी बीट करून झालेली आहे, तुम्ही पाहू शकता। अगदी फुलून ही दुप्पटसुद्धा झालेली आहे आणि घट्टसरसुद्धा झालेली आहे। आता यामध्ये बाकीचे राहिलेले जे साहित्य आहे ते सुद्धा टाकून घेऊया। यात आपल्याला जो 1/4 कपचा जो कप आहे त्याने मोजून कंडेन्स मिल्क टाकायचं आहे। आपण प्रोफेशनल पद्धतीने आईस्क्रीम बनवत आहोत, त्यासाठी यामध्ये कंडेन्स मिल्क टाकणं आवश्यक आहे, तेव्हाच आपल्या आईस्क्रीमला अगदी विकतच्यासारखी जी टेस्ट आहे तशी टेस्ट येणार आहे। त्यानंतर आता यामध्ये मी काही केशरच्या काड्या गरम दुधामध्ये भिजत ठेवलेल्या होत्या, त्यासुद्धा आपल्याला टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर आपण ही पिस्ता फ्लेवरची आईस्क्रीम बनवत आहे, त्यासाठी इथे मी पिस्ताचो फ्लेवरचं जे इसेन्स आहे ते टाकत आहे। ज्या फ्लेवरची आपल्याला आईस्क्रीम बनवायची आहे त्या फ्लेवरचा इसेन्स आपल्याला यामध्ये वापरायचा आहे। तर आपली केशर पिस्ता आईस्क्रीम आहे, त्यामुळे इथे मी केशर दुधामध्ये भिजवून त्यानंतर पाव चमचाभर केशर पिस्ता आईस्क्रीमचं जे इसेन्स आहे ते वापरत आहे। आणि रंग छान येण्यासाठी इथे मी पिस्ताची जो कलर आहे, पिस्ता कलर, तो यामध्ये घालत आहे। साधारणतः 3 ते 4 ड्रॉप मी यामध्ये टाकत आहे। आणि जे तयार केलेलं आईस्क्रीमचं मिश्रण आहे हे पूर्णपणे थंड करून घेतलेलं आहे आणि त्यानंतरच आपल्याला या व्हिपिंग क्रीममध्ये घालायचं आहे। अजिबात कोमट किंवा गरम असताना जे आईस्क्रीमचं मिश्रण आहे ते आपल्याला ह्या व्हिपिंग क्रीममध्ये घालायचं नाही, नाहीतर आपली व्हिपिंग क्रीम वितळून जाईल आणि आईस्क्रीम छान सेट होणार नाही। त्यासाठी जे मिश्रण आहे हे पूर्णपणे थंड झाल्याच्या नंतरच या व्हिपिंग क्रीममध्ये आपल्याला घालायचं आहे। आता सर्व जिन्नस आपल्याला छान व्यवस्थित स्पॅच्युलाच्या मदतीने मिक्स करायचं आहे। 1 ते 2 मिनटं हे छान असं आपण आता फेटून घेऊया, म्हणजे सर्व जिन्नस आपले छान असे एकजीव होतील। तर इथं आपला आता जवळजवळ आईस्क्रीमचा जो बेस आहे, म्हणजे आईस्क्रीम जी आहे ती आपली तयारच झालेली आहे। फक्त आता आपल्याला हिला सेट होण्यासाठी ठेवायचं आहे। सेट झाल्याच्या नंतर लगेचच आपली आईस्क्रीम खाण्यासाठी तयार होणार आहे। सर्व जिन्नस आता मी छान मिसळून घेतलेले आहे। आता ही एका डब्यामध्ये मी काढून घेणार आहे सेट होण्यासाठी। तर आता जेवढं आपण साहित्य घेतलेलं होतं तेवढ्या साहित्यात बरोबर आपली 1 ते 1.5 किलो आईस्क्रीम ही तयार होते। त्यानंतर यामध्ये मी काही पिस्ताचे काप टाकणार आहे। पिस्ता आईस्क्रीम आहे, त्यामुळे मी यामध्ये थोडेसे पिस्ताचे काप घालून घेतलेले आहे। तुमच्याकडे जर पिस्ता नसेल तर ड्रायफ्रूट टाकले तरीही चालेल किंवा नाही काही टाकलं तरीही चालेल। आता आपले हे आईस्क्रीमचं जे मिश्रण आहे हे तयार झालेलं आहे। आता सेट होण्यासाठी ठेवूया। तर इथे माझ्याकडे एक प्लास्टिकचा डबा होता, त्यामध्ये आता मी हे सेट होण्यासाठी ठेवणार आहे। तुमच्याकडे घरात जे काही भांडं अवेलेबल असेल झाकणाचं, त्या भांड्यामध्ये तुम्ही हे सेट होण्यासाठी ठेवू शकता। आता आईस्क्रीमचं मिश्रण मी ह्या डब्यात काढून घेतलेलं आहे। आता त्यानंतर वरतून पुन्हा एकदा मी थोडेसे जे पिस्त्याचे काप आहे ते टाकून घेणार आहे, पूर्णपणे ऑप्शनल आहे। जेव्हा ही आईस्क्रीम आपण सेट होण्यासाठी ठेवू तेव्हा ती आपल्याला पूर्णपणे झाकून ठेवायची आहे। जर झाकून ठेवली नाही तर ती व्यवस्थित लवकर सेट होणार नाही, त्यामुळे पूर्णपणे कवर करून ठेवायची आणि त्यानंतरच फ्रीजरला सेट होण्यासाठी ठेवायची। तर पिस्त्याचे काप घालून घेतलेले आहे, झाकण लावून आता हे पण फ्रीजरमध्ये 10 ते 12 तासासाठी सेट होण्यासाठी ठेवूया, किंवा रात्रभरासाठी सुद्धा तुम्ही इथे हिला सेट होण्यासाठी ठेवू शकता। आता ही मी 10 ते 12 तासासाठी फ्रीजरमध्ये सेट होण्यासाठी ठेवणार आहे। तर 10 ते 12 तासानंतर इथे आपण जी आईस्क्रीम आहे ती एकदा चेक करून पाहूया सेट झालेली आहे की नाही। तर आपली जी आईस्क्रीम आहे ही मस्त अशी सेट झालेली आहे आणि रंगसुद्धा अगदी छान आलेला आहे। विकतची जशी आईस्क्रीम असते, पार्लरमध्ये जशी मिळते अगदी तशीच आईस्क्रीम आपण घरच्या घरीच आणि कमी खर्चात तयार केलेली आहे। आता ही आईस्क्रीम मी तुम्हाला थोडीशी काढून दाखवते। मस्त असं टेक्स्चर आपल्या आईस्क्रीमला आलेलं आहे, अगदी विकतच्या सारखीच आईस्क्रीम आपली घरच्या घरीच तयार झालेली आहे। तर कशी वाटली तुम्हाला आजची ही रेसिपी जर आवडली असेल तर घरी जरूर ट्राय करून पहा आणि कशी झाली ते मला कळवायला अजिबात विसरू नका। तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आईस्क्रीमच्या रेसिपीसोबत, तोपर्यंत धन्यवाद।